माझ्या गुरुस्थानी असलेले महामहिम राज्यपाल माननीय हरिभाऊजी बागडेजे नाना यांचा चंद्रदर्शन सोहळा आज आयोजित होतोय। शेळके यांनी हा सोहळ्याचं संयोजन केलं। मी खरं तर सर्व माझ्या वाणीने सर्व संतांचं दर्शन घेतो आणि निश्चितपणे नानांना शुभेच्छा देतो। नाना, खरं तर आता राजकारणातले आदर्श लोप पावत चालले आणि आमच्या समोर जर आदर्श म्हणून किंवा येणाऱ्या पिढीसमोर आदर्श म्हणून कोणी असेल तर निश्चित तुमचं नाव निघतं नाना, आणि त्याचा अभिमान आम्हाला आहे। आज तोही अभिमान आहे आम्हाला की या छत्रपती संभाजीनगरचे राज्यपाल आपण झालात। तुमचे बऱ्याच चढ उताराचे काळसुद्धा पाहिले, कोणी बोलले नसेल ते, कारण मी 37 वर्ष तुमच्या नेतृत्वात मी खरं तर वाढलो। तुम्ही मला या माझ्या नेतृत्वात तुम्ही मला वाढवलं। मी माझ्यासारखा ना जातीचा पातीचा त्याच्यावर जाऊन तुम्ही काम करून या छोट्याशा कार्यकर्त्याला आमदार बनवलं। म्हणजे मी नारळ विकायचो, पेपर टाकायचो, देवगिरी बँकेचं जाहिरातीचं काम करायचो। नानांनी मला बोलवून घेतलं, पिग्मी एजंट म्हणून नानांनी मला देवगिरी बँकेचं काम करायला लावलं आणि माझं लग्नसुद्धा नानांनी लावलं आणि आता आमदारसुद्धा मला नानांनी केलं। आणि त्यामुळे निश्चितच एक सत्वशील व्यक्ती तुषार भोसले फार छान बोलले आणि मी तुमचं कौतुक करतो तुषार भोसले। आम्हाला मांडता नाही आलं, पण तुम्ही फार स्वच्छ मनाने ज्या पद्धतीने तुम्ही नानांचं वर्णन केलं, अतिशय एक खऱ्या अर्थानं राजकारणाच्या वर जाऊन नाना ज्या पद्धतीने काम करतात आणि त्यामुळे नानांचा आदर कधीच पदामुळे वाढला नाही। नानांचा आदर त्यांच्या वागणुकीमुळे वाढला। ते जे बोलत होते, ते जे करत होते आणि ते सत्यपणे मांडत होते आणि त्यामुळे परत एकदा नाना प्रदेशाचा महामंत्री म्हणून आणि तुम्ही मला आमदार केलं आणि या व्यासपीठावर माझी ताकद नसताना मला तुम्हाला खऱ्या अर्थानं शुभेच्छाची मला ताकद तुमच्यामुळे मिळाली। त्यामुळे मी परत एकदा आपल्या निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।